आपला प्रश्न क्रमांक गणित बुद्धिमत्ता कुठून आहे रे? प्रश्न क्रमांक 26. हा 26. एका सांकेतिक भाषेत 12ला n म्हटले. काय म्हटलं? 12ला n, पुढं 22ला d, 15ला k. तर त्याच भाषेत 3, 8 व 25ला काय म्हणाल? 3, 8 आणि 25 साठी काय कोड असेल? काय केलं रे याला? काय आलंय? चला बघा, लक्ष द्या. A B C D E F G H I J K L M. इथं काय ते N O P Q R S T U V W X Y Z. आता 12ला कोण आहे रे? 12ला कोण आहे? L चा अपोजिट कोण आहे? O च्या मागचा अक्षर बघा. 22ला कोण येतं? V. V च्या विरुद्ध कोण आहे? E. E च्या इकडचा अक्षर कोण आहे? D. 15ला कोण आहे रे? O. O च्या वर कोण येते? L. L च्या इकडे कोण आहे? K. मग अपोजिट आहेत. तर आता बघा, C च्या खाली कोण येणार आहे? X. X च्या विरुद्ध बाजूला कोण येणार आहे? W. याच्यासाठी कोण येईल? W. पुढे 8 कोण आहे? 8 H. H च्या खाली बघायचं S आहे. S च्या नंतर कोण येतंय? R. पुढे 25ला कोण आहे? Y. Y च्या विरुद्ध कोण आहे? B. B च्या नंतरचा अक्षर कोण आहे? C. मायनस घेतलंय का? बरं, कोणतं जसं आहे तसं बघू आपण. पर्यायामध्ये C आहे का? नाहीये. नाहीये म्हणजे कोण घेऊ शकता? A. तर पर्याय कुठं आहेत? WRA. WRA पर्याय नंबर 3. चला, प्रश्न क्रमांक 27. जर गोडला तिखट म्हटले, गोडला तिखट म्हटले, कडूला तुरट म्हटले, तर साखरेची चव कशी असेल? साखर मुळात काय असते? गोड. गोडला काय म्हटलं? उत्तर काय येईल? त्याच्यानंतरचा प्रश्न कॅट CAT. कॅटचा अक्षर आहे 24. DOG डॉग बरोबर काय आहे? 26. तर हॉर्स HORSE हे नंबर पाठच करून ठेवायचे, काही नाही. लक्षात ठेवायचं, मांजर 24 रुपयाला भेटणार आहे, कुत्रा 26 रुपयाला आणि घोडा 65 रुपयाला. पाठच करून टाकायचं, नंबरच पाठ करायचे. याच्यात काय अंकांची बेरीज 20 आणि 1 21, 21 आणि 3 काय? 24. मांजर 24 रुपयाला, लक्षातच ठेवून टाकायचं. कुत्रा 26 रुपयाला आणि घोडा 65 रुपयाला. याची नंबरची बेरीज केलीत काय ते? 65. विसंगत घटक ओळखा. शार्क, व्हेल, तारामासा, डॉल्फिन. काय बरं? काय उत्तर दिले? काय दिलं? वेल दिले ना. तारामासा काय आहे? माशाचे प्रकार आहेत बघा. सायन्स मध्ये आकृत्या काढायला होत्या, फिजिक्स मध्ये आठवतात का? होत्या ना. वेगवेगळ्या माशाच्या होत्या. वेल उत्तर आहे ना. बरं ठीक आहे, चला पुढं. तारका ही संगीतापेक्षा वयाने मोठी आहे. कोण मोठी आहे? मग तारकाला वर घ्या, संगीताला खाली घेऊन टाकू. संगीता. किरण तारकापेक्षा वयाने छोटा आहे, मग किरण त्याच्यापेक्षा खाली. किरण त्याच्यापेक्षा खाली. या तिघांमध्ये सर्वात वयोवृद्ध कोण? कोण आहे? तारका. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 3, 4, 7, 8 हे अंक घेऊन तयार होणारी सर्वात मोठ्यात मोठी आणि लहानात लहान यातला फरक. मोठी घ्यायचे 9, 7, 4, 3 आणि 3, 4, 7, 9 झालं. याच्यातला फरक काढायचे. या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान. इथला इथं घेतला 13. 13 मधून 9 गेले, काय राहिले? 13 तून 9 गेले 4. इथे राहिले 3. पुन्हा 13 मधून किती गेले? 7 गेले, काय राहिले? 6. 6 मधून किती गेले? 4. 2 इथं 6. 62, 64 पर्याय नंबर 1. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे बुद्धिमत्ता. X हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला. पूर्व दिशा माहित आहे ना, इकडं.
कुठपर्यंत चालला आपल्याला काही माहित, किती लांब गेला काही गरज नाही. काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला. आता तिकडे जाताना उजवी बाजू कुठे आहे रे? खाली. मग खाली चालू लागला. नंतर तो डावीकडे वळाला. आता डावी बाजू कुठे आहे? पुन्हा पूर्वेकडे. खाली जाताना डावीकडे, डावी बाजू पूर्वेकडे, पुन्हा डावीकडे गेला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला. मग ती खालची दिशा कोणती आहे? मग तो शेवटी कोणत्या दिशेकडे जात आहे? कोणत्या दिशेकडे? दक्षिणेकडे. पर्याय नंबर 2. एका वर्गातील विद्यार्थी मराठीत विद्यार्थी पुन्हा 20% नापास झाले. बरं असू द्या. मराठी विषयामध्ये 20% नापास. मराठी पास आणि खाली लिहू आपण नापास. किती टक्के रे? 20% काय झाले? मग 20% जर नापास झाले असतील तर 80% काय झाले असतील? त्याचा विरोधात घ्यायचं. इंग्रजीत 35% नापास झाले. इंग्रजी किती? 35% नापास तर 65% पास. दोन्ही विषयात 15% नापास झाले. मग दोन्ही विषयात नापासची बेरीज करा. यांची बेरीज करावी. किती होते? 5, 3 आणि 2 5. हे 15 मायनस करून टाका. किती? मग 40% काय होतील? नापास. तर 60% काय होतील? पास. आपल्या काय विचारलंय? पास होणाऱ्याची टक्केवारी किती? पास होणाऱ्याची टक्केवारी किती येणार आहे? 60%. समजलं का? चला, त्याच्या पुढे लयबद्धमाला आहे. काय रे? लयबद्धमाला PQ 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 चीच असणार इथं. लयबद्धमाला शिकवली का? हा. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. एक राहिलं का? 1 2 कमी दिलंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बरं ठीक आहे, असू द्या. 2 चे गट पाडू आपण. PQ 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 इथं PQ. चला, काय काय भरलं? PQP. एवढंच दिलं असेल, एवढंच करून टाका. पर्याय नंबर. चला ठीक आहे, जे असेल ते असेल. त्याच्यानंतरचा 35वा प्रश्न, हे पण सोपा होता. इंग्रजी वर्णमालेत पहिले, चौथे, 15वे, 18वे अक्षर घेऊन जो अर्थपूर्ण तयार होतो त्यातील पहिले व शेवटचे अक्षर काढा. आता पहिला अक्षर इंग्रजीतलं कोण आहे रे? ए. चौथे D. 15वे O. 18वे R. याच्यापासून अर्थ तयार होतो. रोड ROAD. मग पहिला अक्षर R आणि चौथा अक्षर D. मग उत्तर काय येणार? RD. पर्याय नंबर 1. त्याच्या नंतरचा क्वेश्चन खूप सोपा होता. 6 24 96 384. प्रत्येक संख्येला 6 न गुणायचे. सॉरी 4 ने. 4 सकल 24. पुन्हा 24 चौक 96. 96 गुणिले 4. पुन्हा याला 4 न गुणा. 4 चौक 16 ला 6. हाच्याला 1. 4 8 32. हाच्याचा 1 33. 33 ला 3. हाच्याले 1. 4 त्रिकम 12. 12 आणि 3 किती? 15. 1536. पर्याय नंबर 3. खालील आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती? जमले का? ज्याला जमलं नाही त्यानं बघून घ्या. किती डबे आहेत? 1 2 3 4. चला, या आकृतीत एकूण त्रिकोण किती? एकाच आकृतीत मोजायचे, नंतर सोडून द्यायचे. बघा 1 2 3 4. 4 ची डबल. याच्यात 8, याच्यात 8, याच्यात 8, याच्यात 8. 8 चौक काय झालं रे? 32. आणि जोडीवर 2 आहेत बघा. हे असा 1 आणि असा 1. म्हणजे इथं जोड आहे याची याची. इथं काय होतील? 2. इथं 2. इथं 2. झाले, बेरीज करून टाक. हा
8 चौक किती रे 32 आणि 2 4 6 हे 6 काय आले 38 किती आले 38 19 वर्षाखालील काय इकडं आहे का तो चला बघा हा वर्गमूळ मध्ये झाला होता आपल्याला सांगितलं होतं 5वा प्रश्न आहे आठवतोय का पुढची वर्गसंख्या सांगितली होती आठवतोय का शेवटी क्वेश्चन घेतला होता हे तसं नाहीये असं आहे 56 पुन्हा इथं प्लस तुमच्या नोट्स मध्ये प्रश्न जशाच तसा आहे 620 प्लस 25 हे असा क्वेश्चन होता ते बरोबर येत नाही त्यामुळे असे हे 5वा प्रश्न आहे 99.99% आठवतंय का आहे का पर्याय सकट प्रश्न आहेत ना हा याचं वर्गमूळ काढलं याच्यात 5 टाकले 625 625 वर्गमूळ 25 याच्यात टाकले 81 81 वर्गमूळ काय ते काही सोडवायची काही गरज नाही पुढं विद्यार्थी शाळा तर खेळाडू क्रीडांगण जर शाळेत गेलेला व्यक्ती जो कोणी आहे वर्गात बसला तो कोण असेल विद्यार्थी आणि क्रीडांगणावर जो कोणी क्रीडा करतोय खेळतोय तो कोण असेल खेळाडू कोण असेल खेळाडू सर्वांना चला त्याच्यानंतरचा प्रश्न जमला का Z1A X2D V6G T21J R88M आणि P445 पीच पुढे काढायची तर बघा झडचा नंबर काय रे 26 26 मधून 2 गेले 24 24 मधून 2 गेले 22 22 मधून 2 गेले 18 सॉरी 20 20 18 16 काय 14 14 ला कोण येत आहे इकडे बघा 1 आणि 3 4 4 आणि 3 7 7 आणि 3 10 10 आणि 3 13 13 आणि 3 16 16 आणि 3 19 19 ला कोण येत आहे एन आणि एस असणारे पर्याय कुठे आहेत पर्याय नंबर 1 एवढंच आलं तरी बघू आपण 1 आता हे नेमकं काय आहे संख्यामाला आणि अक्षरमाला दोन्ही मिक्स आहेत 1 ला 1 न गुणा काय रे काय 1 आणि त्याच्यात 1 टाका काय आलं 2 ला 2 न गुणायचं आणि त्याच्यात 2 टाकायचं हे दोन्ही 4 आणि 2 6 ला 3 न गुणायचं आणि 3 टाकायचं सायत्रिक 18 आणि 3 21 ला 4 न गुणायचं आणि 4 टाकायचं 21 चौक 84 4 88 पुन्हा 88 ला 5 न गुणायचं आणि 5 टाकायचं 8 पंचे 40 40 आणि 5 45 45 ला 5 अच्छा आले 4 पुढं 8 पंचे 40 40 आणि 4 किती आलं का हे पुढं 445 ला कितीने गुणायचे 6 ने आणि प्लस काय करायचे 6 6 पंचे 30 30 आणि 6 36 36 ला 6 अच्छा आले 3 पुढं 6 चौक 24 24 आणि 3 27 27 ला 7 अच्छा आले 2 पुढं 6 चौक 24 24 आणि 2 26 26 76 याच्यामध्ये काय येईल 26 76 आहे का पर्याय नंबर 1 घातांक तुम्हाला शिकवलेला आहे 2 चा चौथा 2 चा तिसरा पाया समान असताना घाताची काय होते बेरीज घातांकाला नव्हती वाटत तू हा पाया समान आहे घातांकाची काय होते वजाबाकी मग काय राहणार 2 चा पहिला म्हणजेच 3 मार्च 2004 हा दिवस काय आहे रे 3 मार्च 2004 बघा लक्ष द्या 3 मार्च 2004 ला वार कोणता आहे सोमवार पुढे काय विचारला 3 मार्च 2000 आता बघा तारीख महिना कसा आहे सारखा वर्ष फक्त चेंज आहे मग 2004 पासून 2011 किती वर्ष पुढे किती वर्ष 7 वर्ष पुढे बरोबर आहे किती वर्ष पुढे आहे 7 वर्ष मग 7 वर्षाचे किती दिवस 7 दिवस आणि 2004 पासून
2004 पासून 2011 पर्यंत लीप वर्ष किती? कारण की आता 2004 लीप वर्ष आहे, पण फेब्रुवारी महिना होऊन गेलाय, काही फायदा? 2004च्या नंतर कोणतं येते? 8. 8च्या नंतर काय ते 12, पण 12 पण जायचंय का? नाही. मग 7 वर्षाचे 7 आणि लीप वर्षाचा 1, 7 आणि 1 8. 8 दिवस पुढे जायचे, 8 मधले 7 कटले, फक्त शिल्लक 1 दिवस. तर सोमवारच्या नंतर इथं काय येतो? मंगळवार. उमेश आणि महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काय दिलं रे? हे झालं का? हे झालं ना? कोण कोण आहे प्रश्नात? उमेश आणि महेश यांचं प्रमाण कसं आहे रे? 2:3 आहे म्हणलं की आज आहे. 5 वर्षानंतर काय होणार आहे? 3:4. तर महेशचे आजचे वय किती? बघा लक्ष द्या, हे आज आणि 5 वर्षानंतर, आज आणि 5 वर्षानंतर कितीचा फरक? 5चा. नंतरच्या गुणोत्तरात फरक 1चा. 4 दोन्ही 3 त्रिक, याच्यात फरक काही फरक पडत नाही, डायरेक्ट 5 न गुणा. 5 दोन्ही 5 त्रिक. मग महेशचं आजचं वय 15 आणि उमेशचं आजचं वय किती? 10 वर्ष. कोणाचं विचारलंय? महेशचे. महेशचे आज वय 15 वर्ष आहे. पर्याय नंबर 2. एका वर्गातील 46 विद्यार्थ्यांमध्ये अरुणा गुणानुक्रमे किती आहे? 12वी. तर शेवटून तिचा नंबर काय असेल? बघा, व्यक्ती किती आहेत रे? व्यक्ती किती आहेत? 46. मग 46 विद्यार्थ्यांमध्ये अरुणा कितव्या नंबरला आहे? 46 मध्ये कितव्या नंबरला आहे ती? समोरून कितव्या नंबरला आहे? 12व्या. मग तिचा शेवटून नंबर काढायचे. तर अरुणाच्या पुढे किती जणी आहेत रे? किती आहेत? बघा लक्ष द्या, आपण जर समजा इकडून काढलं, इकडं पुढे असा नंबर तिचा 12वा आहे आणि अशा रांगेत शेवटच्या मुलीचा नंबर काय आहे? शेवट. मग अरुणा आहे इथं, अरुणा. मग अरुणाचा आपल्याला इकडून नंबर काढायचे, बरोबर आहे? इकडून काढायचे. अरुणाच्या पुढे किती आहेत? याच्यातून 11 काढून टाका, काय राहिले? मग अरुणाचा इकडून नंबर किती असेल? 35वा. पर्याय नंबर किती? 2. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, चाकाची त्रिज्या. हे कळाला का? हे समजला? चल. एका चाकाची त्रिज्या 28 सेमी आहे, तर त्याचे 8.8 किलोमीटर अंतरात किती फेरे होतील? मुंबई पोलीस भरती 2019ला क्वेश्चन आलाय, 19 आणि 21ला, 23ला पण आलाय. हे प्रश्न खूप वेळा येतो. बघा लक्ष द्या, सर्वप्रथम काय करावं लागेल? वर्तुळाचा परिघ काढायचं सूत्र काय रे? 2πr. मग आता आपल्याला आर दिलेली आहे, आर ची किंमत काय आहे? 28. काढून घ्या. 2 गुणिले 22/7 गुणिले 7 चोक, पुन्हा इकडं 22 दोन्ही 44, 44 गुणिले 4 किती येणार आहे? 100. जर येत नसेल तर 4 दोन्ही 8 दोन्ही 16ला, आजच्याला पुन्हा 8 दोन्ही 16, 16 ने 1 किती रे? 17. तर त्याचं क्षेत्रफळ, सॉरी काय, परिघ किती आहे? मीटर नाही, सेंटीमीटर दिलंय. एकक काय दिलंय? सेमी. काय दिलं? सेमी. एका चाकाची त्रिज्या किती आहे? 28 आहे, तर त्याचा परिघ किती आला? सेमी. किती? 176 सेंटीमीटर. आपल्याला 8.8 किलोमीटर अंतरात फेरे मारायचे. जर ते चाकाचं जर अंतर लांब केलं तर ते किती लांब जाऊ शकते? 176 सेमी. मग आपल्याला हे अंतर 8.8 किलोमीटर मध्ये जायचे. मग प्रमाण एकक करायचे, प्रमाण सारखे. बघा लक्ष द्या, किलोमीटरचं जर सेंटीमीटर मध्ये आणायचं असेल, सेमी मध्ये आणायचं असेल, तर तुम्हाला कालच सांगितलं होतं सेंटीला किती केस? 5 सांगितलं होतं. मग आता लक्ष द्यायचं, 8.8 गुणिले 10चा कितवा घात? 5वा घात. म्हणजे 10 सोबत किती? 1 सोबत किती? 5 शून्य. 1 2 3 4 5. इथला पॉइंट 1 उडतो, इकडचा 1 शून्य कमी होतो. शिल्लक काय राहिले रे? 176. हे दोन्हीचं एकक काय होणार? सेमी सेमी. सेमी सेमी कॅन्सल. 88 1 88, 88 दोन्ही 176. बे 1 बे 5 10. तर
किती फेरे होतील? 5000 फेरे होतील. किती फेरे? 5000 फेरे. लिहून घ्या. बघा, एका हॉलची लांबी 15 मीटर व रुंदी 10 मीटर आहे, तर त्या हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या एकूण किती फरशा बसवता येईल? हा प्रश्न आपल्या अगोदरच्या टेस्ट सिरीज मध्ये झालेला आहे. बघा, एकदा सांगितलं होतं बघा, आठवतंय का? हॉलची लांबी 15 मीटर, रुंदी 10 मीटर, इथंच सांगितलं होतं असंच, बरोबर आहे. बघा, 15 मीटर आहे आणि रुंदी काय आहे रे? 10 मीटर आहे. आणि हॉलला किती? 0.25 मीटर. मग 0.25 मीटर हे चौरस आकृती असते. 0.25 0.25 दोन्ही एकक कशात दिलेत? आपल्याला मीटर मध्ये दिलेत. मग काही चेंजेस करायची गरज नाही. खाली दशांशच्या नंतर 2 संख्या आहेत, वर 2 शून्य वाढवा. याच्यासाठी पुन्हा 2 शून्य वाढवा. हे पॉइंट कटून गेले. आता भाग द्या. 25 एक्का 25 चौक 1 2 3. पुन्हा भाग देऊ. 5 5 25 5 त्रिक 15 5 एक 5 5 8 40 8 त्रिक 24. ह्याच्या पुढे 2 शून्य. किती फरशा बसतील रे? 2400. 2400. पर्याय नंबर 4. 1600 रुपये मुदलाचे 3 वर्षात 1840 रुपये होतात, तर जर व्याजाचा दर 4% वाढला तर रास किती होईल? काय अडचण नाही. मुद्दल किती आहे? 1600 रुपये. किती वर्ष दिले रे? 3 वर्षात. व्याजाचा दर आपल्याला सांगितलाय का? व्याजाचा दर x भागिले 100. रास किती होती म्हणे? रास 1840 रुपये होते. 1840 होते म्हणजे 1840 मधून 1600 गेले तर व्याज किती येतं? 240. काय ते व्याज? 240. हे भागा करताय, तिकडे गेलं तर गुणाकारात. 100 गुणिले 240 भागिले 1600 गुणिले 3. 1600 गुणिले किती रे? 3. पुढं कोणाची किंमत येईल? x ची. हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल. पुढं 3 1 3 3 8 24 16 1 16 16 5 80. व्याजाचा दर किती टक्के आहे? किती टक्के आहे? 5%. कशाचा? हे सुरुवातीचा. पण आपल्याला प्रश्न पुढे विचारलाय, जर व्याजाचा दर 4% वाढवला तर सुरुवातीला किती होता? 5%. आणखीन 4% वाढवलात म्हणजेच नवीन व्याजाचा दर किती होईल? 9%. मग 9% आपल्याला रास काढायचे. मग मुद्दल किती आहे? 1600 गुणिले 3 गुणिले 9 भागिले 16. हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल. गुणाकार करा. 9 त्रिक 27 गुणिले किती रे? 16. 16 7 112. 112 ला 2. अच्छा आले 11. 16 दोन्ही 32. 32 आणि 11 किती? 43. व्याज किती भेटतं? व्याज किती भेटतं? 432. आणि मुद्दल किती आहे? 1600. असं मिळून दोन्ही मिळून काय होईल रे? 2032. रास 2032 कुठे आहे? पर्याय नंबर 4. परत सांगतो, काय अडचण नाही. चला बघा, लक्ष द्या. आपल्याला काय सांगितलंय? 1600 रुपये मुद्दल आहे. मुद्दल किती आहे? 1600. 1600. 3 वर्षामध्ये किती टक्के दर दिलाय का? दर दिला नाही. मग त्याची रास दिली आपल्याला. रास म्हणजेच काय रे? रास म्हणजे मुद्दल अधिक काय असते? व्याज असते. मुद्दल अधिक काय असते? व्याज. मग आपलं मुद्दल किती आहे? 1600. किती आहे? 1600. मग आपल्याला रास ऑलरेडी दिलेली आहे 1800. काय दिली रे? 1800. 1840 मधून आपलं मुद्दल काढून टाकलं तर व्याज किती येते? 240. मग आपल्याला लक्ष द्या, मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100 बरोबर काय येतं? सरळ व्याज. पण आपला दर दिलाय का? नाही. दर काढायचे. मग मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर जसाच तसा. दर नाव बी लिहू शकतो, असं काय अडचण नाही. दर भागिले 100. आपला सरळ व्याज ऑलरेडी दिलेला आहे. मग सरळ व्याज दिले, आपला काढायचे काय? दर काढायचे. मग हे भागा करत आहेत, तिकडे कुठे जातील? गुणाकारात. मग 100 गुणिले 240
आणि हे याच्या सोबत गुणाकारात आहेत ते कुठे येतील भागाकारात. मग 1600 न याला भाग द्यायचे, हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल. 240 ला आपण 3 न भाग दिला, 3 1 3, 3 8 24, शून्याला शून्य. पुन्हा 16 न भाग दिला, 16 1 16, 16 5 80. व्याजाचा दर काय आला आपला 5%. मग या व्याजाचा दर होता 5%. आपला काय सांगितलंय, दर जर 4% वाढविला, अगोदरच्या पेक्षा दर 4% वाढविला, मग सुरुवातीचा दर किती होता 5, 4 ने वाढवला तर दर काय होईल 9. मग त्या दरानं आपल्याला रास काढायचे. मग 1600 गुणिले 3 गुणिले 9 भागिले 100 बरोबर. हे 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, गुणाकार करायचे. 16 गुणिले 3 गुणिले काय रे 9. असं तुम्हाला असा गुणाकार नाही जमला असेल तर असा करू आपण. 16 त्रिक 48, 48 गुणिले काय करायचे 9, 9चा पाडा येतो. 9 8 72 ला आजचे आले 9 चौक 36 आणि 7. व्याज किती आलं 432. मुद्दल किती होतं. मग व्याज आणि मुद्दल या दोन्हीचं मिळून काय होते. मग आपल्याला काय विचारली, रास विचारली. मग रास काय येणार 2032. कळालं आता, काय अडचण लिहून घ्या. पुढे बघा, एका गडावर 80 सैनिकांना 15 दिवस पुरेल एवढे धान्य आहे. किती सैनिक आहे, किती सैनिकाला किती दिवस पुरणार आहे. मग याला सोडवत असताना काय करायचे बघा. पुढं 3 दिवसानंतर 20 सैनिक इतरत्र गेले तर शिल्लक अन्न राहिलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल. तर याला लक्षात ठेवायचं, सुरुवातीचे सैनिक गुणिले इथं काय करायचा दिवसातील फरक भागिले काय करायचं, जर सैनिक वाढले असतील प्लस करायचं आणि सैनिक कमी झाले असतील तर मायनस करायचं. आपल्याकडे सैनिक काय झालेत कमी झालेत. किती कमी झालेत रे 20 कमी झालेत. 80 मधून 20 गेले, 80 मायनस 20 सोडूनच टाकू. चला पुढं 80 गुणिले सुरुवातीचे दिवस होते 15, 15तून किती गेले रे 3 भागिले काय रे 80 मधून 3 गेले काय राहिले 7. मग सोडून घ्या. 80 गुणिले फरक भागिले 0 0 6 1 6 2 8 2. उरलेलं अन्न उरलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल 16 दिवस. 12 मिनिटाचे 48 सेकंदाशी प्रमाण काय. 12 मिनिट आहेत, मिनिटाला 60 न गुणा. इकडं आहे 48 सेकंद, भाग द्या. 12 1 12 चौक गुणिले इकडे 60 जसं तसं. पुन्हा 4 1 4 1 4 5 काय रेशो आला 15 1. त्याच्या खालचा क्वेश्चन आहे, 3 संख्यांचे गुणोत्तर 5 2 काय आहे 5 2 3 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज 608 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज काय आहे, वर्गांची बेरीज. आणि पर्याय दिलेत, सोपं आहे, पर्यायातून तर खूप सोपं जात आहे ते. 30 12 18 15 6 9 10 4 6 20 8 पुढं काय रे 12. 20 8 तेच आहे ना. चला आता याला सोडवताना खूप सोपं आहे. आता मला सांगा 30चा वर्ग काय तो रे, आपली बेरीज काय आहे 608. पहिला पर्याय कॅन्सल, बरोबर आहे. आता तिन्ही संख्येला एकाच संख्येने भाग गेला पाहिजे. याला 5 न दिला, याला 5 ने भाग जातो का, याला 5 ने जातो का, म्हणजे याचा रेशो येतोच नाही. पुढं याचा रेशो येतो 5 ने, याला भाग जातो, याला 5 ने जात नाही, याला 5 ने जात नाही, काम संपलं. किंवा एकाच संख्येने तिन्ही संख्येला भाग दिला, याला जर समजा 2 ने भाग दिला तर 2 दोन्ही 4, 2 पंचे 10, 2 त्रिक 6 यांचा रेशो येतो. पण 10चा वर्ग 100, 4चा वर्ग 16, 6चा वर्ग 36 बेरीज येते का, याला 4 ने भाग जातो. 4 दोन्ही 8, 4 पंचे 20, 4 त्रिकम 12, 20चा वर्ग 400, 12चा वर्ग 144 आणि 8चा वर्ग किती रे. बेरीज केली 4 आणि 4 8, 6 आणि 4 10, 4 आणि 1 5 आणि 1 6. म्हणून उत्तर काय होतं पर्याय नंबर 4.
एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 80% आहे तर शेकडा नफा किती? प्रश्न कसा आहे, एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 80% आहे. मग आपल्याला खरेदी किंमत माहित आहे का रे आणि विक्री किंमत माहित आहे का? दोन्ही किमती माहित नाहीत. मग विक्री किंमत आपण 100 गृहीत धरली, 100चं 80% काढा, काय येणार? काय येणार? बघा लक्ष द्या, प्रश्न काय सांगितलाय. एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 80% आहे. मग विक्री किंमत आपण काय समजली? 100. 100चं 80% काढल्यावर काय येतंय? 80. मग खरेदी किंमत काय असेल? खरेदी किंमत काय असेल? 100 विक्री किंमत आहे. विक्री किमतीचं 80% काढल्यावर काय येतंय? 80. मग खरेदी किंमत 80 आणि विक्री किंमत किती आहे? किती आहे? किती आहे? कळालं? थोडं तरी. प्रश्न काय दिलाय? खरेदी किंमत विक्री किमतीच्या किती टक्के आहे? विक्री किंमत आपल्याला माहित नाही का? आपण गृहीत धरली 100 आहे. मग 100चं 80% काढलं तर काय येणार आहे? 80. मग खरेदी किंमत काय आली? खरेदी किंमत काय आली? 80. आता आपल्याला काय विचारले? पुढे प्रश्न काय विचारलाय? तर शेकडा नफा किती? मला सांगा, 80 रुपये खरेदी आहे, 100 रुपये विक्री आहे. मग आता लक्ष द्या, 80 रुपयावर आपला किती रुपये जास्त भेटले रे? किती झालं? मग प्रत्यक्ष नफा 20 रुपये, प्रत्यक्ष खरेदी 80 रुपये गुणिले 100. हा शून्य कॅन्सल. 2 1 बे, 2 चौक 8, 4 1 4, 4 2 8, उरले 2, 4 5 20. किती टक्के नफा? किती टक्के नफा? 25% नफा होतो. समजला का? 20 घड्याळे किती? 20 घड्याळे 4,900 रुपयाला विकल्यामुळे 920 रुपयाला किती घड्याळे? 20 घड्याळे किती रुपयाला विक्री केली? 4,900 रुपये. विकल्यामुळे बघा काय झालं? 4 घड्याळा एवढा काय झाला रे? नफा झाला. 4 घड्याळाच्या खरेदी किमती एवढा काय झालाय? नफा. म्हणजेच खरेदी किमती एवढा जर याच्यात नफा असेल म्हणजेच ती विक्री हे 20 आणि हे 4 किती? 24 घड्याळाच्या किमती एवढी आहे. समजतंय का? 20 वस्तू विकल्यामुळे 4 वस्तू एवढा नफा व्हायलाय. म्हणजेच 20 आणि 4 किती? 24. 24 वस्तूची विक्री खरेदी किंमत आहे. मग 4,920 भागिले 24 गुणाकार करा. 24 1 24 दोन्ही 48 उरला 1. 24 5 120. काय उत्तर आलं? सॉरी 1 मिनिट, काय राहिलं? हा भाग जात नाही ना इथं. 12ला भाग जात नाही, 0. 24 5 120. एका घड्याळाची किंमत किती आहे? 205. पर्याय नंबर. त्याच्या खालचा क्वेश्चन आता अगोदर शिकवलेल्या सारखाच आहे बघा. परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. इंग्रजी पास नापास किती टक्के? 70% पास झाले म्हणजे 30% काय झाले? नापास. 65% गणितात उत्तीर्ण. गणित 65 म्हणजेच नापास किती? किती टक्के? 35%. दोन्ही विषयात 25% अनुत्तीर्ण. अनुत्तीर्ण म्हणजेच नापास. दोघांची बेरीज करा. 65 मधून 25 गेले काय रे? 40%, 60% पास. पुढं काय दिला? 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले म्हणजे 60% म्हणजे किती हजार? 3000. परीक्षेला किती बसले होते? किती बसले होते? 100%. 100% म्हणजे किती? तिरपा गुणाकार.
100 गुणिले 3000 भागिले किती रे? टक्के टक्के काढून टाका अडचणी. हा एक शून्य, हा एक शून्य कॅन्सल. 6 एक 6, 6 पंचे 30, 50 गुणिले 100. परीक्षेला किती बसले होते? परीक्षेला किती बसले होते? 5000. चला पटपट घ्या करून. पुढं दोन व्यक्ती अनुक्रमे 12 किलोमीटर व 15 किलोमीटर या वेगाने एकाच दिशेने किती तासात एकमेकापासून 45 किलोमीटर जातील? एक 12 किलोमीटर चालला, एक 15 किलोमीटर चालला. एका तासात किती रे? 3. एका तासात 3 किलोमीटर. 45 किलोमीटर किती? 45 ला 3 न भाग द्या, काय उत्तर येईल? 15. काय येईल? 15. पुढं ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी एक गाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात ओलांडते, तर आग गाडीची लांबी किती? किती काय असेल रे लांबी? जमली का? चला बघा, अंतर काढायचे आहे. ज्या वेळेस गाडी बोगद्याला ओलांडत असेल त्यावेळेस दोघांची लांबी असते. गाडीची लांबी x, बोगद्याची लांबी 340. 340 हे दोन्ही अंतर किती सेकंदात पार करते? 36 गुणिले 18/5. तर इकडं वेग असेल, वेग सॉरी इथं असेल तासी किती किलोमीटर वेगाने चालली? 54 किलोमीटर. किती वेळात ओलांडते रे? 36. इकडं असेल 36, इकडंच असेल ना, गुणाकारात असेल का कसं? नाही ना, बरोबर 36 असं राहील. कारण की अंतर भागिले वेग त्याला काढायचा असेल तर काय येईल? वेळ येईल. बरोबर आहे. मग 36 इकडं असेल. त्याला सोडवा आता. 18 एक 18 त्रिक, आता वरी भाग जात. मग 3 गुणिले 5 याच्या छेदात कोणीच नाही म्हणजे कोण असतं? 1. मग 3 गुणिले 5 गुणिले हे वर जाणार आणि याचा गुणाकार इकडे येणार. मग सोडवायचंय कसं? x अधिक 340 बरोबर हे एक याच्यासोबत गुणाकार जातात आणि हे याच्यासोबत गुणाकार जाणार. मग 3 गुणिले 5 किती रे? 15. 15 गुणिले किती? 36 गुणाकार करायचे. x अधिक 340 बरोबर 15 सक्की 90, 90 ला 0 हातचे आले 9. 15 त्रिक 45, 45 9 किती? 54. मग आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. x बरोबर 540 ला 540 प्लस आहे तिकडे गेल्यावर -340. तर त्या रेल्वेची लांबी किती मीटर आहे? 200 मीटर आहे. 200 मीटर दोघांच्या अंतराची बेरीज आहे. एखाद्या घटकाला ज्यावेळेस रेल्वे ओलांडत असेल तर त्या दोन्ही घटकांची बेरीज असते भागिले त्याचा वेग किती किलोमीटर वेगाने आहे? 54. आपल्याला अंतर काढायचे, सॉरी वेळ काढायचे. वेळ दिलेला आहे किती आहे? 36. मग 18/5 बरोबर 36. हे 36 सेकंदात ओलांडते म्हणून 36 ला इकडे घ्यायचे, बरोबर मध्ये नाही. भागिलेच्या कोणीच नाही म्हणजे कोण असतंय? 1. क्रॉस मध्ये ज्याला कटतंय त्याला कटवा. 18 एक 18, 18 त्रिक 54, 3 5 15. इकडे गुणाकारात गेले तर यांची एकूण लांबी येते. कशाची? त्या रेल्वेची आणि बोगद्याची. मग दोघांच्या लांबीतून एक लांबी काढून टाका, दुसरी लांबी येऊन जाते. क्रमवार समसंख्यांची सरासरी 10 आहे. त्यापैकी सर्वात मोठी समसंख्या ही लहान समसंख्येच्या किती पट आहे? कारण की दोन क्रमवार समसंख्येत फरक कितीचा असतो रे? 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी काय दिली? 10. तर या सरासरी मधून एक मायनस करा, काय राहतंय? 6. जर तुम्ही 6 प्लस केले तर मोठी संख्या आली 16 आणि 7 मधून 6 मायनस केले, सॉरी 7 मधून 1 मायनस केला तर काय आले? 7 मधून 1 मायनस केला तर काय आलं इकडं? 6. आता 10 मधून जर 6 काढून टाकले तर लहान संख्या काय येते? 4. बघा आणखी एक दडबल सांगतो. 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी काय आहे? 10 आहे. मग 2 क्रमवार समसंख्येत फरक किती असतो? 2चा. मग आपला 7 मधून 1 मायनस करा. 7 मधून 1 मायनस केला 6. मग 6 ही संख्या सरासरीत मिसळली तर मोठी संख्या येते. 6 ही संख्या सरासरीतून मायनस केली तर काय येते? लहान संख्या. मग आता मोठी संख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे? किती पट आहे रे? 4.
त्याच्या खालचा क्वेश्चन 3x अधिक 5 ही संख्या काय आहे म्हणते, सम आहे. तर खालीलपैकी कोणती संख्या विषम संख्या कोणती. आता असं आपल्याला कळालं पाहिजे की इथं ही संख्या सम निघली पाहिजे. मग त्यासाठी x ची किंमत काहीतरी ठेवावं लागेल आपल्याला. x ची किंमत विषम ठेवली तर आपण काय ठेवा, आपण 1 ठेवा, 3 ठेवा, काही ठेवा. काय ठेवायचे, बरं ठेवायची 1 दिली. मग 1 गुणिले 3 काय येणार, 3. 3 आणि 5 काय आले, 8. मग ही संख्या काय आली, सम. कधी, x ची किंमत 1 ठेवल्यानंतर. मग आता 1 गुणिले 3 काय रे, कोणती संख्या आहे, कोणती आहे, विषम. 1 गुणिले 3 काय येणार, 1 गुणिले 3 3, 3 आणि 3 6, 6 काय आहे, सम. 3 1 3, 3 आणि 1 4, 4 काय आहे, सम. 3 1 3, 3 मधून 1 गेला 2, 2 काय आहे, सम. आपल्या कोणती संख्या विचारली, विषम संख्या कोणती आहे. आपलं पर्याय उत्तर काय येणार आहे, 1. या सर्व संख्या सम आहेत. ऑप्शन नुसार सोडायला गेला, याला दुसरा पर्याय. नाही, मेथड काय ना आपला याचं आधी व्हॅल्युएशन काढायला लागेल, कारण की ही संख्या आपल्याला निश्चित दिलेली नाही ना. आपण x ची किंमत 1 ठेवली, आपला काय सांगितलं, ही संख्या काय आहे म्हणतोय, सम. म्हणजे याचं सोल्युशन केलं तर आपल्याला उत्तर सम आलं पाहिजे. मग आपण 1 च्या ठिकाणी आपण 5 ठेवू शकतो, काय अडचण नाही. 5 गुणिले 3 काय येईल, 15, आणि 15 आणि 5 काय रे, 20. मग याचं सोल्युशन केल्यावर ही संख्या काय आली, 20 आली. आणि 20 ही संख्या कोणती आहे, सम. कधी, x ची किंमत 5 ठेवल्याच्या नंतर. मग आता 5 गुणिले 3 काय येईल, 15. 15 ही संख्या काय आली, विषम. 5 गुणिले 3 15, 15 आणि 3 18, 18 काय आहे, सम. 5 त्रिक 15, 15 आणि 1 16, 16 काय आहे, सम. 5 त्रिक 15, 15 मधून 1 गेला 14, 14 काय आहे, सम. तर मग आपल्याला विषम संख्या विचारली तर काय येणार, पर्याय नंबर 1. याला सोडवावंच लागतं, पर्यायातून जावं लागेल. मेथड कधी लागते ते निश्चित माहिती दिल्यावर, x ही संख्या दिल्याच्या नंतर. मग तुला सांगितलं x ही काहीतरी विषम संख्या आहे तेव्हा. पुढं 51 ते 100 पर्यंत 7 हा अंक किती वेळा येतो, किती वेळा, काय सांगायची गरज. 40 पैकी 26 गुण मिळाले तर शेकडा किती येतोय ना. 40 पैकी 26 तर 100 पैकी किती, तिरपा गुणाकार करा, 65 येते. काय अडचण आहे का. एका व्यापाऱ्याने 680 रुपये किमतीवर 15% सूट दिली तर त्या वस्तूची किंमत किती. बघा, 100 रुपयाची वस्तू आहे किंवा 680 15% काढून मायनस करा, काय अडचण नाही. भागिले 100, हा 1 0, हा 1 0 कॅन्सल. 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, बे 1 बे. पुढं बे त्रिक 6, बे चौक 8, 34 त्रिक किती रे, 102. किती, 102. मग 680 मधून 102 काढून टाका तर काय येते, 578. पर्याय नंबर 1. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे C4 E8 G16 I32. बघा, 4 ची डबल 8 ची 16 32, इथं काय येईल 64. 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9 आणि 2 11, 11 ला कोण येतंय, के. एका आयताकृताची लांबी 10 मीटर व रुंदी 5 मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले 10 गुणिले 5 किती, 50. पुढं एका वर्तुळाचा व्यास 14 सेमी आहे तर परिघ किती. जर व्यास 14 असेल तर त्रिज्या काय येणार, 7. मग 2 पाय r सांगायची काय गरज. 2 गुणिले 22 छेदामध्ये 7 गुणिले 7, 7 7 कॅन्सल, 22 दोन्ही 44. त्यांची सरासरी काढायची आहे, बेरीज करून 3 भाग द्यायचे, जमते ना. 362, 117, 244, बेरीज करा 3 भाग द्या. बेरीज काय ते 4 आणि 7 11, 11 आणि 2 किती 12, 13, 13 ला 3 हातच्याला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 6 11, 11 आणि 1 किती 12, 12 ला 2 हातच्याला 1. पुढं 3 आणि 3 6, 6 आणि 1 7 भागिले 3, 3 1
3 उरला 1, 3 चौक 12, 3 1 3, इथं 2 आहे, 2 आहे, 3 2 6, 241. स्वप्नील व मकरंद यांच्या आजच्या वयात 6 वर्ष फरक आहे. स्वप्नील आणि मकरंद पेक्षा 6 वर्षांनी लहान आहे, मग आणखी 6 वर्षानंतर दोघांच्या वयात फरक किती? फरक बदलेल का? नाही. त्याच्यानंतर त्याच्या खालचा क्वेश्चन सोपाच होता. 3 ला 39 तर 4 ला काय? हा, याला 13 ना भाग दे, गुणाकार करायचे. 13 चौक किती रे? 52. 13 त्रिक 39, 13 चौक 52. 600 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडण्यासाठी ताशी वेग किती? 600 भागिले 36 गुणिले वेग काढायचे 18/5. 18 1 18 2 36, 5 2 10, 0 कटला. ताशी वेग काय असेल? 60. 2 दिवस 2 तास मिनिट काटात घड्याळाला किती वेळा ओलांडेल? एका तासात 1 वेळा. तर मग 2 दिवस आणि 2 तासाचे दिवस किती, सॉरी तास किती? उत्तर काय येईल? 50. पुढे ते क्वेश्चन झालेलाच आहे. एका संख्येच्या 50% 50 वजा केले असता 50 उरतात. ते काय आहे? 200च. 2 संख्यांचा मसावी 6, लसावी 180 आहे. तर त्या 2 संख्या कोणत्या? आत्ताच झालंय आपलं. झालंय का? झालंय का? आठवतंय का? काही सांगायची काय गरज? हा. पुढे एका धावपटू 400 मीटर अंतर 90 सेकंदात पार केलं तर त्याचा ताशी वेग किती? हा, 400 भागिले 90 गुणिले 18/5. 18 1 18, 18 5 90, 5 5 25, 25 1 25, उरले 15, 25 1 150. 71 राहिलं. खूप अवघड क्वेश्चन आहे तो, युपीएससीचा आहे. काय रे, कंचे भागू आहे त्याच्यामध्ये, येतं ते? हा, सोडून दाखवायचे का? पुढं त्याच्यानंतरचा प्रश्न. 500 रुपयाच्या वस्तूची किंमत 20% वाढविली आणि 20% कमी केली तर शेकडा वस्तूची काय होणार? किंमत काय होईल? बघा, कमी होईल. 500चं 20% वाढवल्यावर किती होईल? 600. काय होईल? 600. आणि 600चं पुन्हा 20% कमी केलं तर 120 कमी होईल. तर काय येईल? 480. 3 संख्यांची सरासरी 20 आहे. किती आहे? 20 आहे. आणि त्यांचे गुणोत्तर 4 5 6 आहे. 20 ला 5 न भाग द्या. काय ते? 4. 20 ला, बघा लक्ष द्या, सांगायचे का? बोलत नाही तुम्ही काहीच, उगा ऐकून घेता. बघा, 3 संख्यांची सरासरी 20 आहे. 20 गुणिले 3 किती रे? 60. आणि त्यांचं गुणोत्तर काय दिलं? 4 5 6. प्रमाणाची बेरीज करा. काय येते? 15. 15 1 15, 15 चौक 60, 4 चौक 16, 4 5 20, 4 सक 24. मग त्या संख्या कोणत्या येतात? 16 20 24. काय विचारले? मोठी. मोठी काय आहे? 24. 3 वाजून 40 मिनिटं झाले असता तास काटा मिनिट काटा याच्यात अंतर किती? हा, 3 गुणिले 30 मायनस 11/2 गुणिले 4 1 4, 4 2 8, सॉरी काय आलं? 2 2 4, 30 त्रिक 90, 220 वजा बाकी करा 130. भाववाचक नाम काय असेल ते बाकीचे तुम्ही बघून घ्या.